त्यांना खुश ठेव, त्यांना काहीही कमी पडता कामा नये, कळलं? काही काळजी करू नकोस भैया, सगळं अंडर कंट्रोल आहे. पाणी घरी सगळं व्यवस्थित आहे ना अपर्णा? हो. नंदाका कुठे आहे? विश्वंभर, बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट बघत होते. काय झालं नंदाका, तुझा आवाज असा काय येतोय? आवाज बदलणार नाही तर काय होईल? जरा कुठे तू बाहेर गेलास तर इथे आभाळ कोसळलंय, घरची अब्रू वेशीला टांगली गेली. विश्वंभर, काय झालं नंदाका? पृथ्वी, तू बरोबर होतस ना माझ्या? काही कसं बोलला नाहीस मला? हा काय बोलणार? घरामध्ये काय तांडव झालं हे बघायला तरी याला वेळ होता का? पृथ्वी, एअरपोर्ट पासून तू ह्याच्या बरोबर होतास ना, मग काही बोलला का नाहीस त्याला? काय झालं पृथ्वी? काय म्हणते नंदाका? भैया, काल जरा गोंधळ झाला. गोंधळ नाही, मोठा सोहळा पार पडला. मला वाटलं तू एव्हाना सांगितलं असशील याला. काय झालंय? भैया, ते काय नाही रे भैया भैया, काय विश्वंभरच्या समोर तर तुझा आवाज फुटतच नाही ना. हा? नंदाका त्याचं सोड, तू मला सांग काय झालंय? काय सांगू आणि कसं सांगू कळत नाहीये रे मला विश्वंभर. नंदाका, जे काही आहे ना ते बिनधास्त सांग मला सगळं कळायला हवं. अरे विश्वंभर, आपल्या घरी, या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली. रेड पडली? हो, आणि त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? काय? ती रेड खोटी होती. कोणाची हिंमत झाली माझ्या घरावर ही अशी इन्कम टॅक्सची रेड मारायची? हिम्मत बाहेरच्याची नाही, घरच्याचीच आहे. श्रावणीने हे सगळं घडवून आणलंय. विश्वभर 8-10 सुटाबुटातली माणसं आली रे, माझ्या रूम मध्ये गेली, कपाट उघडला, माझ्या सगळ्या साड्या फेकल्या, तिजोरी उघडली. अरे काय नाही नाही ते केलं, नुसता घोळ घालून ठेवला. आणि कोणाच्या इशाऱ्यावर? तर फक्त श्रावणीच्या. शुभ कुठे? त्यांनी कानी कळवलं मला? घरामध्ये एवढा मोठा प्रकार घडला आणि मला अंधारात ठेवलं गेलं. या श्रावणीला तूच शुभूची असिस्टंट बनवलंयस ना? आता स्वतःला घराची मालकीणी समजायला लागली. अरे काय मनात येईल ते करते, कसंही वागते, काय मला तर काही कळेनासच झालंय. तिला तर अक्कल नाहीच आहे.